स्वच्छपणे धुवून घेत आहे। बघू शकता छानपैकी इथे चिकन आपलं धुवून घेतलेलंच आहे। तर मी आता लॉलीपॉप ही त्याच्यामध्ये ठेवलेला आहे लेग पीस। सो आता मी इथे घेतलेलं आहे लसूण, कढीपत्ता, तेजपत्ता, खडे मसाले, दही, आलं लसूण पेस्ट आणि आमचा वाटलेला गरम मसाला, कांदा खोबरा। आता मी पातेलं तापत ठेवलं आहे। पातेल्यामध्ये मी तेल टाकणार आहे। तेल गरम झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकणार आहे, तेजपत्ता, लसूण आणि जे आपले खडे मसाले असतात जसं की दालचिनी, लवंग आणि काळी मिरी। त्यानंतर ते मस्त परतून घेतल्यानंतर ब्राऊन झाल्यावर मी त्याच्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे। कांदाही छानपैकी परतून घ्यायचा आहे। कांदाही मस्त असा ब्राऊन करून घ्यायचा आहे। ब्राऊन झाल्यानंतर त्याच्यामध्ये मी आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, ती छानपैकी अशी परतून घ्यायची आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये हळद आणि तिखट ॲड केलेलं आहे। तिखट आपल्याला जसं आवडेल, जेवढं तिखट हवं आहे तेवढं तिखट ॲड करायचं आहे। तेही छानपैकी आपण मस्तपैकी मिक्स करून घेणार आहोत, परतून घेणार आहोत। त्यानंतर मी इथे दही ॲड करत आहे। दह्यामुळे टेस्ट ही खूप सुंदर येते। दही ॲड केल्यानंतर दही छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून ते दहीचं मिश्रण जे आहे ते छानपैकी परतून होईल। त्यानंतर त्याच्यामध्ये आपला फेवरेट असा चिकन मसाला ॲड केलेला आहे। चिकन मसाला ॲड केल्यानंतर तोही मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर आमचा वाटलेला गरम मसाला घेणार आहे, कांदा आणि खोबऱ्याचा। त्याच्यानंतर आपला सगळ्यांचा फेवरेट चिकन मी ह्याच्यामध्ये ॲड केलेला आहे। चिकनही आपण छानपैकी परतून घ्यायचं आहे। त्या चिकनला पूर्णपणे आपली जी ग्रेव्ही आहे ती लागली गेली पाहिजे। त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता आपलं चिकनला मसाला पूर्णपणे लागलेला आहे। त्यानंतर मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे। मीठ नंतर मी गार्निशिंगसाठी थोडीशी कोथिंबीर ॲड करत आहे। कोथिंबीर फोडणीमध्ये टाकल्यानंतर शिजताना त्या कोथिंबीरचा स्मेल खूप सुंदर येतो। त्यानंतर परत आपण ते मिक्स करून घेणार आहोत। मिक्स केल्यानंतर आपण त्याच्यावर झाकण ठेवून त्याच्यावर पाणी ठेवणार आहोत, जेणेकरून ते चिकन खालती टोपाला पातेल्याला चिकटणार नाही। तुम्ही बघू शकता छानपैकी चिकनला असं ऑइल सुटत आहे आणि आपली ग्रेव्हीही तिथे रेडी होत आहे। ह्याच्यामध्ये मी थोडंही पाणी ॲड केलेलं नाही आहे। तुम्ही बघू शकता ह्याला पाणी आपोआप सुटलेलं आहे। त्यानंतर तेलही छानपैकी सुटत आलं आहे। आपली ग्रेव्ही छानपैकी रेडी झालेली आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे मी कोथिंबीर टाकून माझं जे चिकन आहे ते रेडी केलेलं आहे, तुम्ही बघू शकता।